महाबलेश्वर में सड़क निर्माण कार्य पर बवाल, घटिया गुणवत्ता के आरोप पर नगर सेवकों का मुख्य अधिकारी कार्यालय में धरना। महाबलेश्वर गिरिस्थान नगर परिषद द्वारा शहर में चल रहे सड़क कांक्रीटीकरण कार्य को लेकर बड़ा विवाद सामने आया है। विपक्षी नगर सेवकों ने सड़क निर्माण में भारी अनियमितता और घटिया दर्जे की सामग्री उपयोग किए जाने का आरोप लगाया है। नगर सेवकों का कहना है कि ठेकेदार मनमानी तरीके से काम कर रहा है और निर्माण कार्य की गुणवत्ता की अनदेखी की जा रही है। शहर के कई हिस्सों में किए जा रहे सड़क कार्यों को लेकर नागरिकों में भी नाराजगी बढ़ती दिखाई दे रही है। इसी मुद्दे को लेकर सभी विपक्ष नगर सेवक नगर परिषद के मुख्य अधिकारी कार्यालय पहुंचे और जवाब मांगते हुए उनके दालन में ही धरने पर बैठ गए। नगर सेवकों ने प्रशासन पर ठेकेदार को संरक्षण देने का आरोप लगाते हुए तत्काल जांच की मांग की। नगर सेवकों ने चेतावनी दी कि यदि निष्कृष्ट दर्जे के काम पर तुरंत कार्रवाई नहीं हुई तो आने वाले दिनों में आंदोलन और तेज किया जाएगा। शहर में इस पूरे प्रकरण को लेकर राजनीतिक माहौल गर्म हो गया है और नागरिकों की नजर अब नगर परिषद प्रशासन की अगली कार्रवाई पर टिकी हुई है। रिपोर्टर रियाज मुजावर। काल महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेचे सुरू असलेले रस्ता काँक्रिटीकरणाचं काम आम्ही कामावर सडनली भेट दिली असता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे हे निदर्शनास आलं। तेव्हा आम्ही नगरपालिकेच्या इंजिनियरला त्या ठिकाणी बोलवलं असता नगरपालिकेचे सिव्हिल इंजिनियर असताना देखील नगरपालिकेने त्यांचा चार्ज काढून मेकॅनिकल इंजिनियर असणारे श्री बोरगे यांच्याकडे तो चार्ज दिलेला होता। त्यांना बोलवून घेतलं। ते म्हणले आमच्याकडे चार्ज आहे आणि त्यांना विचारलं की बाबा या कामामध्ये जे काही टेंडरमध्ये स्पेसिफिकेशन आहे या स्पेसिफिकेशननुसार हे काम चालू आहे का। दिसती परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणी काँक्रीटचा रस्ता सुरू आहे आणि हा रस्ता करत असताना त्या ठिकाणी जी ग्रेडचं काँक्रीट त्या ठिकाणी टेंडरमध्ये मेन्शन केलेलं आहे त्या M40 ग्रेडचं काँक्रीट हे त्या ठिकाणी सुरू नसल्याचं निदर्शनास आलेलं होतं। त्याचबरोबर काँक्रीट अंतरत असताना पेवर मशीन त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्या ठिकाणी अतिशय बेजबाबदारपणानं काँक्रीट फक्त ओतलं जात होतं हे देखील निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि हे काँक्रीट त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट व्हावं त्यासाठी व्हायब्रेटर रोलर त्या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा त्या इस्टिमेटमध्ये म्हटलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्हायब्रेटर रोलर कॉम्पॅक्शन करण्यासाठी अवेलेबल नव्हता। ज्या बॅचेस काँक्रीटच्या तयार केल्या गेल्या एजॅक्स मशीनमध्ये त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी कुठलेही नव्हते ना त्याचे कुठलेही सॅम्पल ब्लॉक त्या ठिकाणी घेतलेले नव्हते। हे सर्व निदर्शनास येऊन आल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना आम्ही फोन केला, त्यांना सांगितलं की हे काम तात्काळ बंद करा। त्यावेळी इंजिनियरांनी सांगितलं की आम्ही जोपर्यंत याचा क्वालिटीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद ठेवू।